नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मी आत्ता आहे प्रभाग क्रमांक 13, निगडी गावठाण, सेक्टर 22, ओटा स्कीम आणि यमुनानगर आणि बाकीचा परिसर. अर्थात निगडी भक्तिशक्ती, पुण्याचं प्रवेशद्वार, भारतातील सर्वात उंच ध्वजस्तंभ आणि बरीचशी अशी ओळख ज्यामुळं या निगडीशी निगडीत असलेलं हे पिंपरी चिंचवड. पण याच आगामी महापालिका निवडणुकीसाठी इथून कोण इच्छुक आहे, याच प्रभागाचा विकास साधण्यासाठी आता कोण त्याची दोरी आपल्या हातात घेणार आहे आणि त्याची धुरा सांभाळून या प्रभागाचा विकास करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी PCMC न्यूजची टीम पोहोचली आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये. अर्थातच या ठिकाणी सगळे इच्छुक उमेदवार आहेत, विविध पक्षांचे आहेत. मी प्रथमतः सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मुळात प्रत्येकाकडे कोणतं ना कोणीतरी एक विजन असतं. त्या विजनवर उत्तम प्रकारे जर ठाम राहिला माणूस तर निश्चितपणे प्रभागाचा विकास होऊ शकतो. आपल्याला या आगामी महापालिका निवडणुकीत अशाच नवनवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधायचा आहे आणि त्यांचं विजन काय, इथल्या समस्या काय आहेत हे जाणून घ्यायच्या. त्यामुळे मी आता अर्थातच इथून सुरुवात करणार आहे त्या अगदी त्या टोकापर्यंत. प्रत्येकानं जो प्रश्न विचारला त्याला कॉम्पॅक्ट उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे, कारण की आज आम्हाला आणखी 3 प्रभाग कव्हर करायचे. तुमच्या सहकार्यानं पुढचे 3 प्रभाग कव्हर होतील. फक्त वेळेला महत्व आहे, ती वेळ आपण सर्वांनी पाळायची आहे, एवढीच माझी विनंती आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या कार्यक्रमातल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यापासून. आणि यानंतर आपण पहिल्यांदा संवाद साधणार आहोत या इच्छुक उमेदवारांशी जे आता या प्रभागामध्ये लढण्यास इच्छुक आहेत. नमस्कार, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? आपलं नाव काय आहे? मी दीपक गोविंद भालेराव, प्रभाग 13 मधून मी वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मी उभा राहणार आहे. बर, आता मुळात इथल्या समस्या काय आहेत त्या अगदी थोडक्यात सांगाल आणि त्या समस्यांवरचं आपलं विजन सुद्धा, तुमची भूमिका, तुमचा दृष्टिकोन सांगा. सेक्टर नंबर 22 प्रभाग 13, ह्या प्रभाग 13 मध्ये आतापर्यंत जे काय काम झालेले ते आता आम्ही गेल्या 20 वर्षापासून बघतोय की ह्या काहीच काम म्हणजे परिस्थिती अवघड झालेली आहे. तर त्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीमधून मी स्वतः उभा राहणार आहे. हे तुम्ही मगाशी सांगितलं, मला समस्या काय आहेत? ठीक आहे. आणि आता ह्या ठिकाणी म्हणजे आता बऱ्याच वर्षापासून आपण इथं राहतोय, पण ह्या सेक्टर नंबर 22 मध्ये असं झालेलं आहे की स्वतः लोकांना घरं दिलेले, पण त्या घरामध्ये लाईट नाही, लाईट मीटर नाहीये. म्हणजे विजेची समस्या आहे, मीटरची समस्या. मीटर नाहीये आणि तिथं राहायला म्हणजे घर नाही, क्रीडांगण नाहीये, परत गार्डन नाहीये. हे भरपूर समस्या आहे. परत ड्रेनिंगचे काम पण झालेले नाहीये आतापर्यंत. त्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीमधून मी स्वतः उभा राहतोय, त्यासाठीच हे काम करणार. म्हणजे वॉटर, मीटर, गटर या समस्या आहेत. पण तुम्ही आता फिटर बनणार असं म्हणता? नाही, फिटर ना, मी नगरसेवकाच आहे. छान. आणि या इथल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या अनफिट झाल्या त्या फिट करणार आहात? हो, फिट करणार आहे. आता तुमचं फक्त विजन सांगा 1-2 वाक्यांमध्ये की तुम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर नेमकं काय करणार? काम, लोकांची कामं करणार की जे काम आता म्हणजे ज्या लोकांना नोकऱ्या नाहीये, नोकऱ्या पण आपण मिळवून देऊ, रोजगार उपलब्ध करून देणार. त्याचप्रमाणे भरपूर काम आहे या साईडला आपल्या प्रभागात 13 मध्ये. मी सर्व म्हणजे आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यातून मी सर्व काम करणार. आपलं नाव एकदा परत सांगा. मी दीपक गोविंद भालेराव. ओके. दीपकजींनी आता स्पष्ट केलेलं आहे की एकतर तरुणांना म्हणजे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, दुसरी महत्वाची मुद्दा म्हणजे इथली जी लोकांची कामं अजूनही अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण महानगरपालिकेमध्ये जाणार आहोत. त्यांनी विजय स्पष्ट केलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दीपकजी. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? संजय गंगाधर लोंढे, मी काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार आहे. संजयजी, आता इथल्या समस्या ज्या भाऊंनी सांगितल्या दीपकजींनी, त्यामध्ये काही ऍडिशनल समस्या आहे का जी सांगायची आहे तुम्हाला? गेले 2000ला 9लाही घरं मिळाली, 2011लाही मिळाली. आतापर्यंत पालिका सगळीकडेच खर्च करते, बरोबर आहे, पण पालिका प्राधिकरणाला काँक्रीट रोड करते. आमच्याकडे सेक्टर म्हणजे प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँक्रीटचा रोड नाही. 15 वर्ष झालं बिल्डिंगला पाणी पुरवठा जी होतो, ते बिल्डिंगसाठी केला होता पाणी पुरवठा.
आज त्याचं पाणी सगळं चोरलं गेलं. बोला बोला. हा बरोबर आहे. हं. मग त्या कामासाठीच मी काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार आहे अशी माझी इच्छा आहे. आणि इथल्या नागरिकाला पहिल्यापासून राजकारणातच आहे. म्हणजे रस्त्याची जी समस्या आहे, पाणी रस्त्याची, समस्या आहे ती पाण्याची तुम्ही समस्या, सगळी हा. दूर करायचा प्रयत्न करणार. 15 वर्ष झालं लाईन आतापर्यंत कधी कोणी चेंज नाही केली. बर. त्याच्यामधून काय येतं, पाणी येतं का, घरू येतं का, कॉन्क्रीट येतं, हा हे आतापर्यंत पालिकेने आपलं बघितलं. नाव काय सांगितलं? संजय गंगाधर लोण. संजयजी, आता आपण महापालिकेत गेलात आणि तुमचं ते पहिलं पाऊल पडलं, तर तुम्ही या सगळ्या प्रभागातल्या नागरिकांसाठी काय करणार, एक विजन अगदी थोडक्यात 1-2 वाक्यात? काय सगळ्याच काय आहे, जी समस्या आहे हं. आता बोलले साहेब, हा. गटराची असेल, पाणी लाईन असेल, सगळ्या समस्या दूर करणार. ओके, धन्यवाद संजयजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक? मी राहुल अशोक बनसोडे, मी वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहे. आणि मुळात आता इथल्या समस्या काही 4-5 समस्यांमध्ये आपण इथं उहापोहपण केला. आणखी अशी कोणती समस्या आहे ज्या समस्येवर अजूनही लक्ष केंद्रित झालेलं नाहीये आणि ती सोडवणं बाकी आहे? तुमच्या माध्यमातून इतकंच सांगू शकतो की इथे एक समस्या नाही, इथं समस्याचा महापूर आहे. आपल्या या भागामध्ये आपण बघत असाल तर आपल्या इथं तुम्ही जर इथे एंट्री झाली असेल तर ह्या भागातले रस्ते आणि आमच्या रोडाच्या पलीकडच्या भागातले रस्ते जर का आपण या तुमच्या कॅमेरा चित्रीकरण केले तर तुम्हाला स्पष्टपणे तुम्हाला दिसून येईल की विकास कोणत्या दृष्टीने झालेला आहे. विकास यमुनानगर मध्ये झालेला आहे का सेक्टर 22 मध्ये झालेला आहे. या भागामध्ये रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, तुमचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील. ड्रेनेजच्या कामाला गेले माझ्या माहितीनुसार 12 वर्ष झाली ड्रेनेजची लाईन टाकलेली. आज बी 8-8 दिवसाला इथली ड्रेनेजची लाईन तुमती. तुमच्या स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम असेल, एकदा स्ट्रीट लाईट जर का बंद झाले तर त्याला दुरुस्त करायला महिनाभर कालावधी लागतो. त्यामुळेच मी आपल्याला पहिलेच उद्देश केला की इथं समस्या नाही, समस्येचा महापूर आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी जर का या रिंगणात उतरली तर नक्कीच या प्रभाग 13च्या जनतेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं सर्वांच्या वतीने तुम्हाला मी सांगतो. तुमचं नाव काय म्हणालात? माझं नाव राहुल बनसोडे. राहुलजीने अतिशय महत्वाची भूमिका मांडलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचा जर उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आला तर इथल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चित कटिबद्ध राहू. आणि आमचं विजन सांगतो तुम्हाला. बोला. विजन वंचित बहुजन आघाडीची विजन जी आहे, जी उभी झोपडपट्टी आहे, जी आडवी करण्याच्या इथं जे माजी प्रतिनिधींनी इथं जो सोंग आणलेला आहे, नक्कीच आम्ही श्रद्धेय आत्ताच बाळासाहेब आंबेडकरांनी एसआरच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्या मोर्चाच्या माध्यमातून जितके काही झोपडपट्टी धारक असेल त्यांना 500 स्क्वेअर फुटाचं घर दिल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे आणि ते आम्ही निभावणार. धन्यवाद राहुलजी. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक? मी अपक्षमधनं उभं राहणार आहे. बर. दुर्गादास भानुदास खाडे बर. माझं नाव. आणि आमच्या छोट्या ताई आहेत गंगाताई भानुदास खाडे. आम्ही दोघं मैदानात उतरणार आहोत. समस्या अशा आहेत की 30 वर्ष झालं आमच्या जो वॉर्ड आहे 13 ऑटस्केम एरिया, तिथं आकडा नाही, आकड्यावरती लाईट येत. बर. पाणी दिवसाआड येतं. बर. कधी पण येतं, रात्री अपरात्री कधीही सोडतात पाणी. गटार तुंबत्यात, खड्डे पडलेले जागोजागी, म्हणजे आमच्या इकडं फिरकतच नाही. जसं तर राहुलजी म्हणाले की हा. इथं समस्यांचा महापूर आहे. समस्याचा महापूर आहे. आणि झोपडपट्ट्यामध्ये भरपूरपणे वाढत चालले झोपडपट्ट्या. खेळायला मैदान नाही, स्विमिंग टँक इथे, तिकडे स्विमिंग टँक नाहीये, वाचनालय इकडे, तिकडे वाचनालय नाहीये. आणि मी जर नगरसेवक पदामध्ये जर आलो, सक्सेस झालो, तर पहिलं तिथं 4 मजली सुसज्ज असं हॉस्पिटल तयार करण्यात येईल. खेळाडूंसाठी वाचनालय, परत जे आपले MPSC UPSC ची तयारी करतात, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, जे पोलीस भरतीसाठी ग्राउंड, हे आमच्या विजन मध्ये आहे. तिथं जे 60 ते 70 हजार आमचा वॉर्ड आहे, शेजारी 60-70 हजार वॉर्ड आहे, इकडे पण 60-70 हजार वॉर्ड आहे. पण आपल्याला जावं लागतं अकुर्डीमध्ये, अकुर्डीतून वायशम वरनं ससून. आणि इथं फक्त केस पेपर काढा 1 तास जातो तिथं लाईनीमध्ये. त्यानंतर BP चेक, त्यानंतर मग तिथं जे खेळ आहे 2 तास जातात. थोडक्यात वेळेत उपचारच मिळत नाहीयेत काहीच आणि हॉस्पिटलची पण BP गरज चेक करा आहे. एक वॉर्ड, परत रक्त चेक करा 1 वॉर्ड, म्हणजे असं टाइमपास. सुट्टी आणा किंवा दवा गोळ्याला काय म्हणतात त्याला, बाटली आणा, खोकल्याचे औषध घ्यायला, एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं हे सुविधा. आणि जे SRAच्या माध्यमातून आमचं संपूर्ण वॉटर स्कीम उठवायचा प्रयत्न होता, तो झालाय कमी. पण झोपडपट्टीतील प्रत्येक लोकाला घर मिळावं ही आमची इच्छा आहे.
पण वट्टेधारक आणि ज्यांना 4 मजली पुनर्वसन झालेलं आहे त्यांना आम्ही शेवटपर्यंत आमचा विरोध राहील वॉटर स्कीमतर्फे. आणि नगरसेवक 4ही वॉटर स्कीमचे निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही महापालिकेत पाऊल टाकल्यानंतर निश्चितपणे इथल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. यानंतर आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षावर? नमस्कार सर, मी सूरज चंद्रकांत गायकवाड. सध्या मी भीमशक्ती संघटना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून काम करतोय. आमचे सन्मान्य खासदार चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भीमशक्ती संघटनेचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये संपूर्ण काम करतोय. मी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. इथल्या समस्या बाबतीत सांगायचं तर हा जो प्रभाग क्रमांक 13 आहे हा मध्यमवर्गीय झोपडपट्टी आणि अशी संमिश्र भाग आहे. तर याच्यामध्ये जे आहे PCMC कॉलनी अण्णाभाऊ साठे वसाहत, त्याच्यामध्ये PCMC कॉलनीमध्ये जे इथल्या श्रमिक लोकांना PCMC मधल्या चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांना जे घर देण्यात आले होते त्याची आज अवस्था बघितली तर तिथले जिने तुटलेले आहेत. त्याच्यानंतर बेसिक ज्या समस्या आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, खूप मोठ्या प्रमाणावर तिथं प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण तिकडं थोडं अलीकडं आलो की तिकडं बैठे वॉटर स्कीमचं आहे तिकडं. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आत्ताच म्हणजे बोगस यासारे करायचा देखील प्रयत्न इथल्या असणाऱ्या लोकां यासारेच्या मार्फत बोगस प्रयत्न केला होता. थोडक्यात तुम्ही जर आता महापालिकेमध्ये गेलात आणि तुमचं पहिलं पाऊल पडलं भीमशक्ती संघटनेचं, तर आपण आपलं विजन काय असेल, आपण काय करणार? याच्यामध्ये जे आता JNURMच्या मार्फत जवळजवळ 640 घरं बांधून पडलेले आहेत. तर ते पहिलं घरं लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. त्याच्यानंतर जे महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणार. त्याच्यानंतर आरोग्याच्या ज्या प्रश्न आहेत त्याच्यावर काम करणार. सेक्टर नंबर 22 मध्ये हॉल नाहीये लोकांसाठी, त्या हॉलसाठी प्रयत्न करणार. त्यानंतर शिक्षणासाठी वेगवेगळे नाही का MPSC UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी काम करणार, अशा विविध प्रश्नांवर काम करणार. त्यानंतर या भागामध्ये रेड झोनची हद्द आहे, तर रेड झोनची हद्द कमी करण्यासाठी पाठपुरावा करणार. रेड सिग्नल ग्रीन सिग्नल मध्ये चेंज करण्याचा प्रयत्न आपण करणार. म्हणजे रेड झोनची हद्द कमी करायचा प्रयत्न करणार. निश्चितच. सूरजजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी एका नव्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या नमस्कार. पक्षाने इच्छुक? माझं नाव किरण गायकवाड. मी भारतीय जनता पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष इकडून या प्रभागातनं अनुसूचित जाती या प्रवर्गातनं ही निवडणूक लढवण्याचा मानस आहे. माझा जन्म निगडीतच झालेला आहे आणि मी ह्या निगडी, यमुनानगर, सेक्टर 22 आणि परिसर ह्या परिसरातच माझं बालपण गेलेलं आहे. लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे की सुजलाम शुफलाम राहणारा हा प्रदेश हळूहळू कसा 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 विकोपाला गेलेला आहे. माझं पहिलं काम समस्यांचा पाडा प्रत्येकाकडे आहे. समस्यांच्या ऐवजी सोल्युशन काय आहे तर ह्याचा जर विचार केला तर गेल्या 18 वर्षापासून मी नगरपालिका, महानगरपालिका, महाराष्ट्र लेवलला सगळ्या जिल्हा परिषद इथं वेगवेगळ्या पद्धतीचं स्वच्छ सर्वेक्षणचं काम करतोय. महिलांना व्यवसाय प्रशिक्षणाचं काम दिलेलं आहे. त्याचबरोबर रोडला स्ट्रीट लाईट जो आहे त्याच्यावरती काम केलेलं आहे. आरोग्य पोषणवरती काम केलं. ह्या सगळ्याचा अनुभव पाहता ह्या प्रभागामध्ये जवळजवळ माझी लोकसंख्या माझ्या प्रभागाची आहे 89,000. त्याच्यामध्ये उमेदवार म्हणून जर विचार केला आणि यामध्ये जी लोक मतदानासाठी योग्य आहेत त्यासाठी फक्त पालिकेने जी नोंदणी झालेली आहे ती झालेली 49,000 लोकांची. म्हणजे जवळजवळ दुपटीने हा प्रभाग आहे. आणि ह्या प्रभागाचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर जे रेड झोनला बाधित थोडंसं आहे, त्यामुळे इथलं डेव्हलपमेंट कदाचित थांबलेलं असेल. पण माझं खासदार साहेब आहेत, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आमचे दादा महेश दादा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जेणेकरून इथले प्रश्न कसे सोडवता येतील. पहिला प्रश्न माझ्याकडे आहे या यमुनानगरचा. यमुनानगरमध्ये वाढीव बांधकाम जी झालेली आहेत, आज वाढीव बांधकाम आपण जिक्रीने केली. ओके, प्रत्येकाला वाटतं घर मोठं व्हावं, आपला अधिकार आहे, पण ते बांधकाम होत असताना त्याची नियमितता करणं. दुसरा विषय आहे की आतापर्यंत ह्या प्रभागात जर बघितलं तर एकच बिल्डिंग निगडीमध्ये नवीन झालेली की जिथं लिफ्ट उभी राहिलेली आहे. या प्रत्येक ठिकाणी 4 मजली 5 मजली बिल्डिंग लोकांना दिलेल्या आहेत किंवा वाढीव बांधकाम झालेलं आहे, तिथं कुठलीही लिफ्ट नाही. म्हणजे काय होतंय, दिवसभर वन करून कष्ट करून घरी यायचं आणि घरी येत असताना त्या पायऱ्या गड चढायचा. ज्येष्ठांसाठी तर ते अडचणीचं. हा, ज्येष्ठांसाठी अडचण येते. ज्येष्ठांचा विषय आला तर विरंगुळा केंद्रापेक्षा आणि तर प्रशिक्षण केंद्राची जास्त गरज आहे. मी माझ्या माध्यमातून पालिकेमध्ये 100% सर्वांच्या आशीर्वाद जाईनच. गेल्या पहिलं काम आहे इथलं यमुनानगरचं लिफ्ट
चा विषय आहे. तसंच सेक्टर 22 मध्ये जेवढ्या बिल्डिंग 5 मधली बिल्डिंग आहे तिथं लिफ्टचा विषय आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट झालं पाहिजे. जी काय गुणवत्ता दिलेली आहे त्या गुणवत्तेवरती काम करून इन्फ्रास्ट्रक्चरला जास्तीत जास्त सोयीस्कर कसं देणं हा एक माझा विषय आहे. किमान ह्या निवडणुकीच्या काळापासूनच लोकांना रोजगार उपलब्ध होतात, तर ते रोजगार जे आहेत ना ते सातत्याने पुढे नेण्यासाठी किमान 4,000 लोकांना रोजगार निर्मिती माझ्या प्रभागातनं होईल. कारण की इथं हा कुशल अकुशल दोन्ही कामगार माझ्याकडे आहेत. त्याचबरोबर ह्या कुशल अकुशल कामगारांना लागणारं जे काही पाठबळ आहे इथं प्रत्येकजण कुठं ना कुठं संघटनेच्या जोरावरती एकमेकाशी अटॅच आहे. पण प्रभागाची माझी एक कामगार संघटना मी करेन. तो अकुशल कामगार असू तर मॅनेजर पर्यंतची पोस्ट, प्रोजेक्ट हेड पर्यंतच्या पोस्टला जी काही लोक आहेत त्या प्रत्येकाला एक पाठबळ दिलं जाईल. तो ज्या ठिकाणी काम करतोय त्या काम करण्याच्या ठिकाणी त्याला सपोर्ट दिला जाईल. त्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे. कारण की त्या एका माणसाच्या कमाईवरती अख्खं कुटुंब चालतं. निश्चित मला चालतंय. मला मला थोडक्यात तुमचे सगळे मुद्दे कळाले. मुळात इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर तुम्हाला काम करायचंय. आता फक्त मला एक विजन, फक्त एक Vision. ऐका ना, काही हा. भरपूर जण आहेत, आपण Okay, भरपूर okay, जण okay. मला म्हणजे हे सगळे विजनचेच हा, काम आहेत. बस मग आता प्रत्येक हा. विजन सांगण्यापेक्षा मला एक म्हणायचं की Okay. महापालिकेत पाऊल टाकल्यानंतर जे पहिलं काम तुम्ही हाती घेणार आहे त्याच्यावर आपण बोलूया आणि ते फक्त मला सांगा. महापालिकेत पोतल्या जो अण्णाभाऊ साठे नगरचा एक विषय आहे की जिथं 30 वर्षापासून एक केसचा लढा चाललेला आहे. तर त्यांना दुमजलीकरण करून देणं, रोजगाराची निर्मिती. दुसरं जे उपरस्ते आहेत 27 उपरस्ते आहेत आणि 3 मुख्य रस्ते आहेत. त्या मुख्य रस्त्यांचं सगळं व्यवस्थीकरण करणं हा माझा उद्देश राहणार आहे. नक्कीच सर्वांना. नक्कीच नक्कीच. किरणजी, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव प्रमोद रजनीकांत क्षीरसागर. मी रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वातून ही निवडणूक लढवणार आहे. आपण आता सगळ्याच समस्या सगळ्यांनी बऱ्याचशा सांगून पण झालेल्या आहेत. आता मला फक्त विजन हवे. म्हणजे एनीबडी टॉक अबाउट प्रॉब्लेम बट नोबडी कॅन टॉक अबाउट सोल्युशन. आता तसंच स्वतः त्यांनी सांगितलं की थोडीशी त्याच्यामध्ये अधिक भर टाकण्याचा भर प्रयत्न टाकून मी आणि करेन. आपण सोल्युशनवर हा, जाऊया. हा. जवळजवळ 55,000 मतदारसंघाचा हा वॉर्ड, बरोबर आहे. त्यातले 60% ते 65% जो मतदार वर्ग आहे तो रोडच्या त्या भागातला आहे आणि 35 ते 40% ह्या भागात. आपण ह्या भागातल्या आणि त्या भागातली जर तुलना केली तर तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसतो. निवडून येणारे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त ह्या भागात काम करताना आपल्याला दिसतात. जर बघितलं तर गेल्या 10-15 वर्षात इथली परिस्थिती अगदी सुसज्ज आहे. इथले गार्डन असतील, इथली मैदानं असतील, इथले रस्ते असतील किंवा इथले काही प्रश्न असतील नसलेच जमा आहेत, बरोबर आहे. पण रोडच्या त्या बाजूला अगदी उलट परिस्थिती. जवळजवळ मतदारांनी निवडून देताना त्यांच्याकडनं जी आश्वासने मिळाली सत्ताधारी मंडळींकडनं ती आश्वासने आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. तिकडच्या रस्त्यांचा प्रश्न बघितला, वैद्यकीय सेवेचा प्रश्न बघितला. आता महानगरपालिकेच्या 2 शाळा आहेत, त्या शाळांची अवस्था जरी आपण बघितली तर ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली. सगळ्यात महत्वाचा सध्याचा प्रश्न आहे टॅक्सचा. महानगरपालिकेकडून स्लम म्हणून त्यांना मर्यादित स्वरूपात निधी मिळतो, पण तो व्यवस्थितपणे खर्चला जात नाही. गार्डन चोरीला गेलेले आहेत अशा पद्धतीच्या चर्चा लोकांमध्ये सुरू आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण आंदोलनाच्या माध्यमातून, कुठलंही अधिकृत पद नसताना आपण आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरच्या संघर्षातून काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमच्या इथं सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न आहे, फोफावणारी गुन्हेगारी. त्याच्यावरती आम्ही स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी केली आणि ती पूर्ण पण केली. म्हणजे फक्त सत्तेची वाट न बघता ज्या पद्धतीने, ज्या प्रकारे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल ते रस्त्यावरती आरडाओरडा करून संविधानिक पद्धतीने आम्ही तसं सोडवण्याचा प्रयत्न बरं, केला. मग आता तुम्ही जर महापालिकेत गेलात आणि आपण आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिक सेनेच्या माध्यमातून याच उमेदवार या सगळ्या प्रभागाचे जर तुम्ही उद्या नगरसेवक बनला तर काय करता येईल? एक विजन अगदी थोडक्यात. विजन सरळ स्पष्ट आहे. आम्हाला महिलांच्या सुरक्षेवरती काम करायचंय. भागातली जी गुन्हेगारी, अवैध धंदे आहेत, ह्या सगळ्या मुद्द्यांवरती काम करायचंय. युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, पोटापाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. ह्या सगळ्या कुठल्याही इतर मार्गावरती न जाता सरळ सरळ लोकांच्या जे मूलभूत गरजा आहेत, मूलभूत गरजा पूर्ण करून विकासाकडे आम्हाला वाटचाल करायची. नक्कीच. आपलं नाव काय म्हणालात? प्रमोद रजनीकांत. प्रमोदजी, अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेत तुम्ही. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ताई, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहे? नमस्कार, मी विनीता विजय आंबेडकर. मी बीजेपीतून इच्छुक आहे. बरं, नाव एकदा परत आणि मोठ्याने सांगा. विनीता विजय आंबेडकर. बरं,
आता मुळात इथल्या समस्या तर सगळ्यांनी सांगून झाल्या. आत्ताच भाऊंनी स्पष्टपणे सांगितलं पाण्याची पण इथे समस्या अनेक जणांनी सगळ्यांनी सांगितली. पाण्याची समस्या म्हणजे वेळी अवेळी पाणी येतं. दुसरी गोष्ट दिवसाआड येतं. त्याचा त्रास तर तुम्हालाच सगळ्यांना होतो आहे बहिणींना. आमच्यापैकी काय कोण पाणी भरायला उठत नसेल. पण या सगळ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुम्ही जर स्वतः उद्या नगरसेविका बनून आता या प्रभागात काम करायचंय तर त्या समस्येला सोडवण्यासाठी पहिल्यांदा काय करणार? मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल की महिलांना म्हणजे महिलांचं हे त्रास कसा कमी होईल. बरोबर. कारण की त्या वर्किंग महिला असतील तर त्यांना पुन्हा ऑफिसला जाणं, आरोग्याच्या समस्या उत्पन्न होणं, या सगळ्याच गोष्टी आहेत. तुमचं एक विजन फक्त थोडक्यात सांगा. जर मी आलाच निवडून तर मी सगळ्या महिलांचं जे आता महिला अडचणीत आहेत त्यांचं सगळं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाने? नमस्कार, मी जयश्री जगन्नाथ देशमाने, ओबीसी मधनं मी प्रभाग 13 मधनं इच्छुक आहे. आणि मी या पदासाठी म्हणजे इच्छुक अशी आहे की मी ओबीसी साठी पूर्णपणे संघर्ष केलेला आहे. विरोधी पक्ष असताना 9% जे आरक्षण नेऊन ठेवलेलं होतं ते परत याच्यावर 32% आणण्यासाठी आंदोलनं केली. मंत्रालयापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. म्हणून मी या तिकिटासाठी दावेदार आहे. भारतीय जनता तुम्हाला पार्टी. खूप खूप शुभेच्छा आणि निश्चित महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न कराल एवढीच अपेक्षा बाळगतो. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? माझं नाव गिरीश कृष्णराव देशमुख. मी भारतीय जनता पक्षातनं इच्छुक आहे. मुळातच सगळ्या समस्या आता सगळ्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. आता फक्त विजन, नेमकं काय विजन आहे आणि आता समस्यांवर बोलण्यापेक्षा त्या समस्या पूर्णपणे कशा दूर होतील आणि किंवा त्यांचा निचरा करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल? विजन बद्दल बोलायचं झालं तर पहिले आपल्याला आपल्या प्रभाग क्रमांक 13ची भौगोलिक पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. हा प्रभाग क्रमांक 13 जो आहे तो निगडी, गावठाण, साईनाथ नगर, सेक्टर 22, यमुना नगर असा विभागला गेला आहे. प्रत्येक भागाच्या वेगळ्या वेगळ्या समस्या आहे. जर निगडी गावठाण बद्दल आपण बोलायला गेलो तर निगडी गावठाणमध्ये कुठलंही वाचनालय नाही, कुठलीही सरकारी जिम नाही, किंवा MNGLच्या बाबतीतही बोलायला गेलं, ज्या गॅस लाईन आता यमुनानगरमध्ये बऱ्यापैकी पोहोचल्या आहेत त्या निगडी गावठाणमध्ये अजूनही पोहोचलेल्या नाहीयेत. आणि निगडी गावठाणमधले पण जे मतदार आहेत ते पूर्ण टॅक्स भरणारे आहेत. तर त्यांचाही पूर्ण हक्क आहे की त्यांना सरकारी सुविधा ह्या व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत. तेच आपण साईनाथ नगरमध्ये बघायला गेलो तर साईनाथ नगर आणि यमुनानगर इथला कॉमन प्रॉब्लेम आहे विजेचा. तर वीज इथं भरपूर जायची, याच्यामध्ये बरीचशी आंदोलनं झाली. इथले जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी बरीचशी आंदोलनं केली. पण मागील वर्षी आम्ही आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिव्हिजन हेड जे आहेत आपले विद्युत विभागाचे त्यांच्यासोबत बैठक झाली. त्यांच्या बैठकीनंतर कार्यकारी अभियंता आम्ही सोबत घेतले व इथल्या पूर्ण जे आपले विद्युत प्रवाह करणारे ट्रान्सफॉर्मर्स असतील, DP असतील, याची पूर्णपणे पाहणी करण्यात आली. त्याचा सर्वे करून असं लक्षात आलं की आपल्याकडे अजूनही पूर्ण कॅपॅसिटीचे, मॅक्सिमम कॅपॅसिटीचे ट्रान्सफॉर्मर्स बसवले नाहीयेत. हे जे आत्ता इन्फ्रास्ट्रक्चर आहे विजेचं ते इथून मागे 20 ते 30 वर्ष जुनं आहे. त्यावेळेस लोकसंख्या कमी होती, आता लोकसंख्येचा भार वाढलाय. लोकसंख्येचा भार वाढलाय तर ट्रान्सफॉर्मर्सचं पॉवरही वाढलं पाहिजे. आपल्याकडे जो मॅक्सिमम ट्रान्सफॉर्मर आता अवेलेबल आहे तो आहे 315 kVचा आणि मॅक्सिमम ट्रान्सफॉर्मर आत्ता जो चालला आहे मार्केटमध्ये तो आहे 630 kVचा. तर आपण जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते बदलण्यासाठी सर्वे करून घेतला. त्याचे टेक्निकल अप्रुव्हल ऑलरेडी झालेले आहेत. MSEB कडनं त्याचे टेक्निकल अप्रुव्हल आपल्याकडे आले आहेत. आता ते अप्रुव्हल आल्यानंतर त्याच्यावर काम करण्यासाठी फंड लागणार आहे. तर तो फंड आपल्याला DPDCच्या माध्यमातून आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडनं उपलब्ध होणार आहे. तो फंड आल्यानंतर आपण नक्कीच सेक्टर 22, यमुनानगर, निगडी, साईनाथ नगर इथल्या विजेच्या समस्यापासून विजेच्या समस्येचा तोडगा आपल्याला निघणार आहे. आता मला फक्त आपण महापालिकेत गेल्यानंतर एक विजन अगदी 2 वाक्यामध्ये काय सांगू शकाल? माझं विजन असं आहे, स्पेशली जर सेक्टर 22 बद्दल बोलायला गेलं तर सेक्टर 22 मध्ये मूलभूत ज्या सुविधा आहे त्यांची गरज आहे. तिथल्या मूलभूत सुविधा व्यवस्थित करून तिचा जो झोपडपट्टीचा जो टॅग त्या सेक्टर 22 ला लागलेला आहे तो पहिले टॅग पुसून काढणं. जेव्हा आपण झोपडपट्टीचा टॅग लावून एखाद्या भागाकडे बघतो तर त्या भागाकडे बघण्याचे आपले विचार वेगळे असतात, लोकप्रतिनिधींचे विचार वेगळे पडतात. तर तो टॅग तिथून काढणं आणि त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्याला विकासाच्या दृष्टीने प्रवाहित करणं, हा त्याला मुख्य प्रवाहात आणणं हे तुमचं महत्वाचं. आणि यमुनानगर बद्दल बोलायला गेलं तर यमुनानगर मध्ये ही जी वसाहत आहे 40 वर्ष जुनी आहे. इथल्या ज्या बिल्डिंग्स आहेत आता त्या जीर्ण होत आलेल्या आहेत, पडायला आलेल्या आहेत. तर इथं रिडेव्हलपमेंट हा एक मोठा विषय येत्या भविष्यामध्ये पुनर्विकास करणं अतिशय गरजेचं आहे. खूप खूप शुभेच्छा गिरीशजी तुम्हाला. यानंतर आणखी आपण एका नव्या उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी श्याम पवार, शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब गटात उभे. माझी मिसेस आहे ओबीसी मधून.
त्यांचं विजन फक्त काय आहे तुम्हाला सांगता येईल? फक्त विजन विजन सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा मी पालिकेत गेलो. आम्ही पालिकामध्ये 5 वर्ष काढलेले आहेत आणि लोकांना आमचा अनुभव आहेच कामाचा. इथून पुढे पालिकेत गेलो तर पहिला माझा विजन असणार आहे मुलांना रोजगार देणं, महिलांना शासनाची मदत करणं. आमच्या इथे जिथे जिथं धार्मिक आहेत ठिकाणी, बौद्धविहार असतील, मस्जिद असतील, धार्मिक स्थळ, हा. धार्मिक स्थळ, त्याच्यात कसा डेव्हलप करता येईल ते मार्ग लावणार आहे. आणि वस्तीतला विकास, रस्ते असतील, गटारी असतील, हा महत्वाचा विकास आहे. हा विकास झालेला नाही. मी पालिकेत गेलो तर हा विकास करणार नक्की. आहे. उमेदवारांचं नाव काय आपण म्हणालात? रेड झोन असताना मी कसा मार्ग लावायचा मला माहिती आहे, ते मी मार्ग लावणार. उमेदवारांचं नाव काय म्हणालात आपण? संगीता श्याम पवार. ओके, खूप खूप शुभेच्छा त्यांना. यानंतर आपण आणखी एका नव्या उमेदवारांकडे येणार आहोत आणि आपण त्यांच्याकडनं मुळात त्यांचं विजन काय आहे हे जाणून घेऊ. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? विष्णू बैराम लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता आहे, अजितदादा पवार. तर मी इच्छुक उमेदवार म्हणून प्रभाग 13 मध्ये इच्छुक आहे. बर, आता इथल्या समस्या तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत. समस्या मुळात आता सगळ्यांचं फक्त आहे विजन इकडे. फक्त. बरोबर. विजन असं आहे की आता आमच्या प्रभाग 13 मध्ये त्या रस्त्याच्या पलीकडे एक झोपडपट्टी भाग आहे आणि इकडे सुसज्ज भाग आहे. तर सर्व नगरसेवकाचं जे लक्ष आहे, जे आता जे नगरसेवक आहेत त्यांचं लक्ष फक्त ह्या एरियाकडे असतं. त्या एरियाकडे झोपडपट्टी म्हणून पाहिलं जातं, त्या एरियाकडे कोणी लक्ष देत नाही. त्या एरियामध्ये सुद्धा शिक्षित तरुण आहेत, पण ते शिक्षित तरुण बेरोजगारीमुळे गुन्हेगारीकडे वाटचाल चालली त्यांची. मग तुम्ही उद्या निवडून आला तर त्या एरियाकडे लक्ष देणार? त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार मी. दुसरी समस्या अशी आहे, यमुननगर मध्ये पण समस्या आहेत, नाही असं नाही. इथेही काही भाग रेड झोन मध्ये आहे. तर रेड झोन असल्यामुळे इथल्या प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येत नाहीये, इथं नवीन बांधकाम करता येत नाहीये. इथंही काही लोक, पण इथं पाण्याचाही प्रश्न आहे. तर इथं यमुननगर साठी पण मी पाण्याच्या टाकीसाठी एक प्रयत्न करेल. एक पाण्याची टाकी प्रशस्त यमुननगर साठी व्हावी. विष्णूजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण विजन मांडलं. नमस्कार, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी सतीश जगदीश मरळ देशमुख, शिवसेना विभाग प्रमुख आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं ओपन पुरुष याच्यासाठी इच्छुक आहे. बरं, आपलं विजन अगदी थोडक्यात. नाही सर, विजन नाही सांगता येणार, पहिली समस्या सांगायला. समस्या तर ऐकून घ्या already ना, ऐकून तुम्ही घ्या ना. सगळ्यांनाच एवढा सांगितलेल्या आहेत. हा तो बरोबर. प्रत्येक आणखी उमेदवार पण आहेत पुढे. मला 4 प्रभाग आहेत, मी मगाशीच तुमच्याशी क्लिअर केलं. सगळ्यांनाच ऐकायला मिळायला पाहिजे, सगळ्यांनाच समस्या मांडतात. आता ऑलरेडी समस्या माहिती आहे, तुम्ही फक्त एक विजन अगदी थोडक्यात सांगा. नाही, ह्या रचना, या प्रभागाची रचना अशी आहे की 2 मेन हायवेने 2 विधानात विभागले गेलेला आहे. जो पलीकडचा परिसर आहे, जो म्हणजे ओटा स्कीम म्हणला जातो, पण मी आज तुमच्या माध्यमातून असं बोलू इच्छितो की त्याला ओटा स्कीम न म्हणता त्याला बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणावं, हे अशी आमची सर्वांची इच्छा असेल. मला म्हणजे मी माझी तरी मांडलेली आहे. राहिला विषय यमुनानगरचा, तर यमुनानगरचा मी रहिवासी असल्यामुळं माझा जन्मच इथं आहे आणि इथं 30 वर्ष झाले काम करतोय. गेले 7-8 वर्षापासून जो रेड झोनचा विषय म्हणजे जो सातत्याने लावून धरलेला आहे, तो मी हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा त्या माध्यमातून भांडतोय. स्वतः आमचे आमदार सन्माननीय सचिन भाऊ आहेर यांनी विधिमंडळात हा विषय मांडला, जेणेकरून आत्ताशी तो कुठे पटलावरती आला की मोजणीच्या, आणि मोजणी जेव्हा होणार, अजून रेड झोनचा शिक्का पूर्णपणे पडलेला नाही. हा मला पहिल्यांदा ह्या लोकांना सांगा. नाही ऐका ना, तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर त्याबद्दल काय करणार आहात? त्याचबद्दल म्हणून तर म्हणलो की तेच तेच सांगा. पहिल्यांदा मी जाऊन महानगरपालिकेमध्ये या म्हणजे प्रभागाबद्दल आवाज उठवणार की रेड झोनची हद्द जी काय, जी ही प्राधिकरणाकडनं ऑथराईज घरं आहेत, याला तुम्ही तसं डिक्लेअर करू शकत नाही. तुम्ही तुमची हद्द वाढवण्यासाठी आमचा बळी नाही देऊ शकत. याच्यामध्ये हा भाग पण असेल आणि आंबेडकर नगर सेक्टर 22 सुद्धा असेल. ते दोन्ही भाग असताना, आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, इथं झालेल्या समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की समोर मी मागच्या बाईटमध्ये पण सांगितलं होतं, गेली 15 वर्ष झालेली आहे. तिथं चौथारा तयार करू नये, पण तिथं आज तगाय तो म्हणजे त्याच्यावर काय झालेलं नाहीये. हे कुठल्याही यांनी बोललेलं नाहीये किंवा सांगणार नाहीये. त्याचं 15 ते 20 वर्ष का नाही झालं ते मी गेले पहिले तो प्रश्न मार्गी लावणार आहे. अजून एक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे, जे उद्धव साहेब ठाकरेंनी कोरोनाच्या काळामध्ये जे काय काम केलं, त्यांचं विजन ठेवून डोळ्यापुढं कोरोनाचा काळ साहेब संपला, पण कोणाच्याही डोक्यामध्ये पुढचं विजन काही नाहीये. तर साहेबांच्या आदेशावरनं मी या प्रभागामध्ये ऑक्सिजन पार्क ही थीम आणणार आहे. का तर भविष्यामध्ये परत ही गोष्ट घडू येऊ नये. पैसा पाणी या गोष्टी चालत्या, जीवन महत्वाचं, जगले तर तुम्ही वाटताल. हेच विजन घेऊन पुढे जाणार आहे आणि थांबतो. खूप 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 शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार, मी शिरीष जेदे. मी गेले 14-15 वर्ष भाजपमध्ये काम करत आहे. भाजपमध्ये प्रस्थापित उमेदवार आहेत,
परंतु मी भाजपला उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे. परंतु भाजपकडनं जर उमेदवारी नाही मिळाली तर समाजापुढं आपल्याला जे काम करायचंय त्या संदर्भात आपल्याला एक पाऊल पुढं उचलून भाजपचे जे मित्र पक्ष आहेत किंवा अपक्ष धरून कुठल्याही प्रकारे लढत करून समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम करायचं आहे. समाजात आपल्या या प्रभागात आतापर्यंत जी कामं झाली, आपल्याला यमुनानगर आणि सेक्टर 22 मध्ये दुभागलं गेलेलं आहे. प्रामुख्याने दुभागलं गेलंय. हे लोकांमुळे दुभागलं गेलं नाही, जनसेवकांमुळे दुभागलं गेलेलं आहे. तर आपल्याला प्रभाग म्हणजे संपूर्ण प्रभाग हा आपलं एक कुटुंब समजून आपल्याला संपूर्ण प्रभागात सार्वजनिक कामं असतील, लोकांच्या मित्रांच्या समस्या असतील, काही आता PCMC कॉलनी सेक्टर 22 मध्ये एक PCMC कॉलनी आहे. तर PCMC कॉलनीमध्ये अक्षरशः पायऱ्या आहेत, बिल्डिंग जिना चढण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अक्षरशः तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर त्या अवस्थेत त्या रिपेअर करणं, त्यानंतर त्या बिल्डिंगना कलर मारणं, त्यांची दुरवस्था झालेली आहे. दुरवस्था, त्या भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले गेले. ड्रेनेजच्या लाईन आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, अक्षरशः मीटरचे जाळे आहेत. ह्या सर्व सुविधांवरती पहिलं त्या ठिकाणी काम करणं, हे त्या मूलभूत गरजांवरती पहिलं काम करणं गरजेचं आहे. थोडक्यात मूलभूत गरजांवर तुम्ही लक्ष देणार आहात. सेक्टर 22 ला मूलभूत गरजांवरती लक्षच दिलं गेलं नाही आतापर्यंत. जे तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर 100% देणार. 100% देणार आहे. आणि आतापर्यंत काय झालं की नगरसेवकांनी किंवा इतर प्रस्थापितांनी फक्त ठेकेदाराकडे लक्ष दिलं. कामाच्या जनतेकडे लक्ष दर्जा, देणार. कामाचा दर्जा आणि जनतेची मागणी याच्याकडे आपण लक्ष देणार आहे. 100%. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आणखी आपण एका नवीन उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. अगदी थोडक्यात आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाचे? विजय अशुरबा वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट. याच्या अगोदर पण इलेक्शन लढलोय, 2 नंबरला होतो. तर माझ्या फक्त 2च आता 1 नंबरला येणार. आता 1 नंबरला येणार. माझे सहकारी मित्र आहेत. तुमच्या नावात विजय आहे. माझा फक्त 2च मुद्दे असणार आहेत, बाकी मुद्दे मांडलेत माझ्या मित्रांनी. सेक्टर 22 1563 घरं जे आहेत, आता तिथं कमीत कमी 20% घराच्या वरती 3-4 मजले प्रत्येकाने बांधलेले. तर पुण्यामध्ये सुभाष जगताप यांनी अशीच बैठक घर होते, तिथं त्यांनी प्रत्येक महापालिकेहून लोन घेऊन त्यांना घर बांधण्यासाठी. आता तुमच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत तिकडचे. तर आम्ही का देऊ शकत नाही किंवा इथले नगरसेवक का देऊ शकत नाही? तर माझी फक्त एकच इच्छा आहे की सेक्टर 22 मधील जे आता 80% लोकांचे घरं आहेत बैठे चाळीचे, की त्यांना महापालिकेकडून लोन द्यायचं, त्यांना लोन घेऊन त्यांना घरं बांधायला द्यायचे. कुटुंब मोठे झालेले आहेत, मुलांचे लग्न झालेले आहेत. तो एक माझा प्रश्न आहे. पालिकेत गेला तो प्रश्न मांडणार आहे आणि त्यांना लोन देऊन त्यांना घरं बांधायला सांगणार आहे. त्यांच्या पत्तीत ते घरं बाकीचं लोन वगैरे फेडतील. दुसरा माझा एकच मुद्दा आहे की आमच्या इथं गेली 20-25 वर्ष झाले भाजी मार्केट आहे. भाजी मार्केटचा मुद्दा कुठल्याही नगरसेवकांनी घेतलेला नाही. की जाताना एवढं ट्रॅफिक जाम होतं, सगळ्या आया बहिणी भाजी मार्केटमध्ये जातात, ऍक्सिडेंट होतात, की त्यांना कुठेतरी चांगली जागा द्यावी, त्यांना गाळे बांधून द्यावेत. हा भाजी मार्केटचा मुद्दा अंकुश चौकामधनं भाजी मार्केटला जातो आपण, कुठल्याही नगरसेवकांनी घेतलेला नाही. का घेत नाहीत त्यांचा प्रश्न आहे, पण त्याचा मुद्दा मी घेणार. प्रत्येक लोकांना गाळे बांधून देऊन भाजी मार्केटचं एक चांगलं सुशोभित भाजी मार्केट तयार करणार आणि आया बहिणीला त्रास होणार नाही, ट्रॅफिकच्या लोकांना त्रास होणार नाही. एवढे माझे 2 मुद्दे आहेत. माझं नाव विजय अशुरबा वाघमारे. धन्यवाद विजयजी. यानंतर आपण आणखी एका नव्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव रशीद सिद्दीकी आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी मागितली आहे. आणि आता तुम्ही बघितलं साहेब, जे माजी नगरसेवकांना नाही बोलवलं का? सगळ्यांनाच बोलवलंय ना. ते का नाही आले? ते तुम्हालाच माहिती आता. कारण त्यांना तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही त्यांच्याकडे. तुमच्या म्हणून ते माजी नगरसेवक. एक मिनिट, तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या प्रश्नांची उत्तर नाहीत हे महत्वाचं. आता टाळ्या पडल्या पाहिजे. तर ते आपल्या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडे नाहीये. लोकांनी त्यांना निवडून दिलं 2017ला आणि एक पण त्यांनी काम केलेलं नाही. ते दाखवू शकत नाही आम्ही इथे हे काम केलंय म्हणून. जे काम झालंय ते पहिले नगरसेवकांनी केलं असेल. आमच्या इथं गार्डन होतं, सँक्शन आहे, गार्डनचं काम केलं नाही. सांस्कृतिक भवन, मगाशी आपण काय म्हणालो, गार्डन चोरीला गेलं काय काय? हा बरोबर म्हणले ते आमचे मित्र प्रमोद क्षीरसागर, बरोबर बोलले ते. सांस्कृतिक भवन नाहीये. गोरगरिबांना जर लग्न करायचं असेल तर त्यांच्याकडे पैसे कमी असतात, बाहेर जाऊन कुठेतरी ते हे करतात. तर ते सुविधा आमच्या इथे नाहीये. गार्डन नसल्यामुळे लहान मुलं रडायला लागलेत की मग त्यांना मोबाईल द्या. बरोबर. लहानपणापासून मोबाईलची सवय लागते. बरोबर. गार्डन असल्यावर आम्ही नेणार थोडं गार्डन मध्ये खेळायला, ते सुविधा आम्हाला नाहीये. 9 वर्ष झाले रोडचं काम झालेलं नाही. जिथे टाकलं तिथे खड्डे बिड्डे भरपूर, तिथे खड्डे पडलेले. आता भाऊनी सांगितलं भाजी मंडीचे रोड ट्रॅफिकची समस्या, ते तसेच आहेत.
ते म्हणले गाडी बांधून द्यायचं, बरोबर आहे, एकदम बरोबर. सर्वात पहिले ट्रॅफिकची समस्या, ते लय लोकांना त्रास होतो तिकडं. रुपीनगरच्या लोकांना पण त्रास आहे. हो, कालच आम्ही रुपीनगर मध्ये गेलो होतो, हीच समस्या आहे तिथे. बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर इथं पाण्याचा पण त्रास का, एकच टाकी तिथे बांधलेली आहे. आणि जर लोकांनी आशीर्वाद दिला आणि निधी मी भविष्यात जर निवडून आलो, सर्वात पहिले इथं पाण्याची टाकी सेपरेट करणार आहे यमुनानगरसाठी. आणि परत त्यांचं डेव्हलपमेंट जे मुद्दा आहे, पुनर्विकास. हा, ते पूर्ण विकास ते आपण करू. अजून काय प्रश्नाचा विचार? राशीद भाई, तुम्ही खूप सुंदर मुद्दे मांडलेत. मला फक्त एक शेवटचं फक्त तुमच्याकडे जाणून घ्यायचंय, उद्या तुमचं महापालिकेत पाऊल पडलंच तर पडल्यानंतर पहिली कुठली अशी भूमिका आहे जी हाती घ्याल आणि तडीच न्याल? सर्वात पहिले जे आमच्या इथं दवाखाना आहे नगरपालिकाचा, तिथं सोनोग्राफी सेंटर नाही. बर. गरोदर महिला असतात, त्यासाठी कुठे जावं लागतं आणि ते लांब लांब जातात, कुठे पण पैसे नसतात त्यांच्याकडे. प्रमोद भाई, तुम्ही मागाशी हेच सांगितलं होतं ना. हा, पुढे. तर ते आपल्याला सोनोग्राफीचं एक सेंटर, सर्वात पहिले ते महिलांसाठी सोनोग्राफी सेंटर, आणि जे अवैध धंदे चालतात तिथे सर्वात पहिले त्याच्यावर मी लगाम आणणार. अगदी उत्तम. राशीद भाईंनी अतिशय महत्वाचे मुद्दे, सगळ्यांच्याच सार ज्याला म्हणतो ना आपण, ते सार राशीद भाईंनी सांगितले. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण आणखी एका नव्या उमेदवाराकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? इकडे बघायचं कॅमेरा. मी भारत बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आटोले गट. ओके, मला फक्त आता विजन सांगा, जसं राशीद भाईंनी विजन सांगितलं. विजन म्हणजे आम्ही 5 वर्षापूर्वी एक बक्षीस ठेवलं होतं सेक्टर 22 मध्ये. काय? की बाबा नगरसेवक दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. फक्त 1000? हो. तर त्याच्यामध्ये एक नगरसेवक जर सोडला तर कुठलाही नगरसेवक सेक्टर 22 मध्ये आलेला नाही. 3 नगरसेवकाची तर ओळखच नाही आमच्या लोकांना. काय बोलताय? हो, 5 बघा तुम्ही, 4 नगरसेवक होते, 4 पैकी एक माणूस फिरतोय, त्याचं नाव नाही घेणार आम्ही, परंतु बाकीच्या 3 लोकांना कोणी ओळखतच नाहीये. त्यांना ते काय सेक्टर 22 जे आहे तिकडले रोडच्या पलीकडचं, ती त्यांना काय वाटतं सोन्याची कोंबड म्हणजे अंड देणारी कोंबडी. आता बनसोड साहेब, मला असं म्हणायचं 5 वर्षांनी हेच वाक्य आम्ही तुमच्याबद्दल बोलू नये म्हणजे झालं. आमच्याबद्दल म्हणजे आम्ही आमचं काम बघा बस, तुम्ही. याचा अर्थ या वाक्यातच उत्तर आहे. 5 वर्षानंतर म्हणजे तुम्ही नाही, पण निवडून, अगोदर ऐका ना, ऐका, म्हणजे हे तुम्ही लोकं निवडून येतच येणार, नाहीत तिकडं. ऐका ना, म्हणजे ऐका ना, मी काय बोललोय. 5 वर्षानंतर आम्हाला तुमच्या बाबतीत असं वाक्य म्हणायला लागता कामा नाहीये. भविष्यामध्ये- याचा अर्थ तुम्ही निवडून येणार. आम्ही आता मग मला म्हणायचं, तुम्ही निवडून आल्यानंतर काय काम करणार, काय विजन आहे फक्त मला सांगा. काम म्हणजे काय की आता हा झोपडपट्टीचा प्रश्न आहे. सेक्टर 22 मध्ये सोन्याची कोंबडी म्हणतात लोक, हे जे नाही का लुटेरे, बिल्डरनं काय केलंय, त्यांना असे 4-5 म्हणजे टोळके तयार केलेले की त्यांना फक्त नावं द्यायचे, घरं वाढवायचे, त्याच्याकडून पैसे घ्यायचे. आतापर्यंत घर कोणाला, ते बाहेरचे सोलापूरचे लोक येऊन इथं राहतात. जो माणूस इथं राहतोय त्याला अद्याप घर भेटलं नाही, ते लोक गेले निघून. आणि जे लोक बाहेरचे आलेले आहेत, युपी, बिहार, दिल्ली, म्हणजे आता आलेले लोकांना घर दिली. म्हणजे हे बंद करायचे त्यांचं, आपल्याला गुंडगिरी बंद करायची. हे जे टॅक्स आलेले आमच्या लोकांना घरांचा, त्यांना कामच नाही. मागच्या नगरसेवकांना जातीचं बघून, आपला जातीचा बघून त्यांना काम दिलं कचऱ्याच्या गाडीवर. एक बी जयभीमाला काम नाही दिलं. बाबासाहेबांच्या मुलांना कोणाला काम दिलं नाही त्या लोकांनी. समानता, सर्व समान अशी भूमिका. आमच्या एसटी कॅटेगरी सुद्धा जे एससीचे उमेदवार आहेत ना, त्यांना आमच्या जयभीमच्या लोकांना एकाला एक गाडीवर काम नाही दिलं कचऱ्याच्या. ते म्हणले तू कोणाचा आहे? ह्या जातीचा. तो हो इकडं. बरं, तुमचं नाव काय म्हणाल? मी भारत बनसोडे. तुमचं नावच भारत आहे. भारतामध्ये सगळ्यांना न्याय, बंधुत्व, समता या गोष्टी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला शिकवल्या, त्या संविधानाप्रती आपण पुढे जर 5 वर्षात निवडून आलात तर तसंच उत्तम काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितपणे तुम्हाला यश लाभो आणि या प्रभागामध्ये उत्तम विकास घडो, एवढीच आमची इच्छा आहे. धन्यवाद भारतजी. आता तुम्हीच मला सांगा की परत आणखी 3 प्रभाग आहेत, पण भारतजी तुम्ही असं जे बोललाय ना ते खणखणीत बोललाय. पुन्हा एकदा शुभेच्छा. हा, बोला. आपलं नाव काय? माझं नाव प्रशांत नाटेकर. या ना इथे. हा, मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवार आहे. प्रशांतजी, मला फक्त आता विजन तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. माझं विजन या ठिकाणी सर आपल्याला एवढं सांगायचं आहे, आता सर्व प्रतिनिधींनी या ठिकाणी बोललेले आहेत. या ठिकाणी 2 भागामध्ये हा प्रभाग मोडलेला आहे, एक रोडाच्या पलीकडे आणि रोडाच्या या अलीकडे. तर या ठिकाणी रोडाच्या पलीकडचं सर्वात महत्वाचा जो समस्या आहे, त्या ठिकाणी 2 एरियामध्ये असे लोक, जो एक झोपडपट्टी भाग आहे, जो पत्रा शेड वगैरे असेल त्या भागात आहे, आणि एक बैठे घरामध्ये आहे. तो बैठे घराचा जो आहे 1/5/1989 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं कायमस्वरूपी मालकी हक्कासहित पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. आणि ते पुनर्वसन झाल्यामुळे तिथल्या लोकांनी आता काय केलेलं आहे, जवळजवळ 50 ते 60% लोकांनी सगळं डबल मजली, दुमजली गाळ्या या ठिकाणी त्यांनी बांधलेल्या आहेत, 2-2 मजली स्लॅब RCCच्या याच्यातून. आणि आता त्या ठिकाणी काय झालेलं आहे, आताचे जे काय आताच भाईंनी सांगितलं सारखं, रशीद भाईंनी सांगितलं सारखं, आता इथं नगरसेवक का बरं दिसत नाही म्हटल्यानंतर, तर हे सगळं जे SRAचा जो प्रकल्प या ठिकाणी आणण्याचं काम जे केलेलं आहे ते या प्रतिनिधी लोकांनी केलेलं आहे. या ठिकाणी आणून तिथला जो 100 एकरची जी जमीन आहे, तो भूखंडातून
आता मला 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 प्रशांतजी विजन माझं विजन या ठिकाणी एवढंच आहे की जो समजा ह्या जो 1563 जो घर आहे त्यांचं पुनर्संवारण झालेलं आहे. मला ते 100% त्या ठिकाणी ते घर वाचवण्यासाठी या ठिकाणी आम्ही लढणार आहोत. वा सुंदर. तर त्याच्यासाठी ते 1563 जे मेहनत त्यांनी लोक अख्खा एक आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे. त्यांनी जे काय कमवलेलं आतापर्यंतचं जेवढं काय सगळं होतं धनदौलत ते सगळं त्या घरासाठी लावलेलं आहे आणि ते घर मला या ठिकाणी वाचवायचे आणि ते घर वाचवण्यासाठी या ठिकाणी मी या ठिकाणी लढणार आहे. नक्कीच प्रशांतजी खूप खूप शुभेच्छा. एकंदरीत या ठिकाणी आता या ठिकाणी मला जे आतापर्यंत जे नगरसेवक होते त्यांचं कामाच्या बद्दल मला 2 मिनिटं आपल्याशी या ठिकाणी बोलायचंय. त्यांचं कामाबद्दल जर बोलायचं असेल तर आत्ताच भाईनी सांगितलं की ते लोक इथं का नाही आले, त्यांच्याकडे काम नाही. त्यांनी अतिशय विकासाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. विकास 2 प्रकारचे विकास या ठिकाणी झालेले आहेत त्यांच्या हाताने. एक पहिला विकास जर म्हटला तर या ठिकाणी व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती फक्त चॅटिंग चालत आहे. लाईट आली का लाईट गेली का, हा पहिला त्यांचा विकास आहे. आणि दुसरा विकास काय आहे, पाणी आलं का पाणी गेलं का, हे 2 विकास त्यांनी या ठिकाणी केले. फक्त ते व्हॉट्सअप पुरतं चॅटिंग पुरतच तेवढं विकास आहे. बाकी विकास त्यांच्याकडनं काही घडलेला नाहीये. वंचित बहुजन आघाडीला इथले जनतेने जर का संधी दिली तर आपण या ठिकाणी बघताय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेब हे 80% समाजकार्य करतात आणि 20% राजकारण करतात. नक्कीच समाजाला न्याय मिळवून देण्याचा वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करणार आहे. एवढंच आजच्या आपल्या या माध्यमातून सांगू. धन्यवाद प्रशांतजी. एकंदरीत मी आता इथे सगळ्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. खरं तर वेळेअभावी मला प्रत्येकाला जास्त वेळ देता आला नाही, याबद्दल पहिल्यांदा मी माफी मागतो सर्वांची. पण मला खात्री आहे मी जितका वेळ दिलाय त्या वेळेचं सोनं तुम्ही केलेलं आहे. आता प्रभागाचं सोनं तुमच्या हातून घडावं अशी आमची इच्छा आहे, माझी आहे, माझ्या जनतेची आहे, आमच्या पिंपरी चिंचवडकरांची आहे. प्रत्येकाकडं एक एक असं विजन आहे की हे सगळे विजन जर एकत्र केले तर या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. मगाशीच भारतजी म्हणाले होते की नगरसेवक दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. कदाचित ही किंमत आणखी भविष्यात वाढेल, पण काय सांगता येत नाही. पण मला असं म्हणायचंय भविष्यात अशी वेळ कुणावरच येऊ नये. आत्ता इथे जेवढे इच्छुक आहेत त्यातले 4च नगरसेवक जाणार आहेत. आम्हाला तशी पाठी परत 5 वर्षांनी लावायला लागू नये एवढी खात्री या उमेदवारांनी आम्हाला तर दिलेली आहेच. पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं विजन असलेले उमेदवार जर आपल्या प्रभागात आपण निवडून आणले तर आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा का बदलू शकणार नाही. मला खात्री आहे याच्यापैकी कोणीही कोणताही उमेदवार उद्या महापालिकेत गेला तर भविष्यात प्रभाग क्रमांक 13 मॉडेल प्रभाग बनल्याशिवाय राहणार नाही, हे मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. त्यामुळं सगळ्यांनाच PCMC न्यूजच्या वतीनं मग खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमचं विजन, तुमची आतली तळमळ, तुमची पोटतिडीक आम्हाला जशी आता या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे तशीच पिंपरी चिंचवडकरांना आमच्या PCMC न्यूजच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. भविष्यात इतर नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन पाहावं की प्रभाग असावा कसा, तर प्रभाग क्रमांक 13 सारखा. अशीच इच्छा आम्ही व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला. परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक.